खरं तर हा जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा जिल्हा आहे, परंतु मधल्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये जातीवादी प्रवृत्तीच्या विषारी प्रचारामुळं थोडासा भरकटलेला असा हा जिल्हा होता. परंतु खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या दिशेनं हा जिल्हा चाललेला आहे, त्याचं माझ्यासारख्याला सगळ्यात जास्त समाधान आहे. जर तुमच्या विचारामध्ये ताकद असेल तर काही काळ त्रास होतो, पण तो विचार संपत नाही. महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन कतई पराजित नाही होता. त्या पद्धतीनं मधला काही काळ या खरोखरच 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक सुद्धा खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारेने चालणारा आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये आपण निवडून देऊ शकलो नाही, याची खंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितच होती. आणि त्यामुळं काही लोकांची मदत इथंपर्यंत गेली की आता मी विदर्भी आहे, मी सेक्युलर आहे असं म्हणण्याचे दिवस आता संपलेले आहे, असं म्हणण्यापर्यंत काही लोकांची मदत गेलेली होती. परंतु तसं काही झालेलं नाही, कारण या जिल्ह्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे संस्कार आहेत हे या निवडणुकीत आपण सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता सुद्धा काही सगळं चाललेलं आहे असं काही समजायचं काही कारण नाही. आता कोणी म्हणतंय 2 पक्ष असला तरी आत्मा एक आहे, त्यामुळे आमचा अध्यक्ष कोण म्हणतंय आमची संख्या बळा, आमचा अध्यक्ष यात कुठंतरी आपल्याला संधी आहे लक्षात ठेवा. परंतु संधीची वाट बघत राहूया. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.